नमस्कार, टुरिस्ट बसमध्ये निघालेलो आहे आता आम्ही आणि त्यांनी आपल्याला मेक्सिको शहराची सगळी सफर होणार आहे. ॲक्च्युली गडबड झालेली आहे त्यामुळे प्रॉपर मला थांबून बोलता आलेलं नाही आहे. तर आपण मेक्सिको शहर फिरण्यासाठीचा हा एक चांगला पर्याय मला वाटला म्हणून तो निवडलेला आहे. टुरिस्ट बस तिथं आलेली आहे, पटकन तिथं पोहोचूया. सायकलिंग ट्रॅक आहे सगळं. हां, हा सगळा सायकलिंग ट्रॅक आहे इकडचा. हे एक मोठं ऑडिटोरियम आहे, पण अजून काहीतरी असणार आहे. आम्ही म्हणतो इथं म्युझियम पण आहे, बघायला लागेल, एक्सप्लोअर करायला लागेल, कारण खूप भव्य वाटतंय हे जे काही आहे ते. या बसेस आहेत. आपण वरची जागा पकडायची आहे. मला वर बसून बघायची आहे. सिटी खाली पण आहे, खिडकीतून बघता येईल, पण वर बसून बघायचं. आम्ही आता तिकीट घेतली. इथे ऊन आहे बऱ्यापैकी, त्यामुळे इथं कलिंगड मिळालं मला. कलिंगडचा कप तो घेतलेला आहे. यांच्याकडे आंबा सुद्धा आहे, द्राक्ष आहेत. आणि हा जो कप आहे तो 1 कप 50 पेसोजला आहे. आलास चला बँड. आपण वर बसायचं ना आणि पुढं बसूयात. पुढं चला आता आपण आत जाऊयात. या बस मध्ये चढणारे पहिले आपणच आहे. ओके, अजून तरी पूर्ण बस मोकळी आहे. माणसं अजून तिकडे तिकीट घेतात. अभि हे खा. भयानक ऊन आहे, तरी फक्त 26 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे, पण तरी सुद्धा नको नको होत आहे. अभिने छत्री आणली आहे म्हणून बरं झालं. यू कॅन सिट. बँड लावलाय त्यांनी. एक हे सुद्धा दिलेलं आहे, इयरफोन्स दिलेले आहेत. आता इथं आपल्याला खूप लँग्वेजेस त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत की कुठल्या कुठल्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला माहिती ऐकायची आहे. या त्या लँग्वेजेस आहेत. यापैकी आपण एक लँग्वेज इथं सिलेक्ट करू शकतो. आपण अर्थातच इंग्लिश सिलेक्ट करणार आणि आपल्या कानांमध्ये ते सगळे जी काही ठिकाणं ते दाखवतील तर त्याविषयीची माहिती ऐकू येईल. सुरू झाली आहे बस, पण अजून तरी म्युझिक शिवाय काय ऐकू येत नाहीये. जाकरांची झाडं खूप सुंदर दिसतात आणि त्याला नीलमोहर म्हणतात. हे मी सर्च केल्यावर समजलेलं आहे, कारण आपल्याकडे सुद्धा अशी झाडं असतात. बरेचशी झाडं वनस्पती आपल्यासारख्या आहेत, कारण वातावरण आपल्यासारखं आहे त्यामुळं. हे एक बॉटनिकल गार्डन आहे आणि प्राणी संग्रहालय सुद्धा आहे. खूप दुर्मिळ अशा वनस्पती सुद्धा इथं आहेत आणि खूप एकरातला असा हा परिसर आहे. म्हणजे तो कधीच मागे सुरू झालाय आणि अजून तो संपत नाहीये. शिवाय इथं बोटिंग सुद्धा आहे. हा सगळ्यात मॉडर्न हायवे होता मेक्सिको सिटीतला. तो बांधला गेला होता 1961 मध्ये आणि त्यावेळेचा तो सगळ्यात मोठा आणि मॉडर्न हायवे होता. आता त्या हायवेच्या खालूनच बस वळली आणि पुढे चाललेली आहे. इथं मला ट्रॅफिक पोलीस पण दिसले, पण मी तुम्हाला दाखवेपर्यंत ते तिकडे निघून गेले, त्यामुळे मला दाखवता आलं नाही. पण पुढे सुद्धा आपल्याला दिसतील. हे असं नेबरहुड आहे जे की अर्बन युरोपियन कॉन्सेप्ट नुसार तयार केलेला आहे, बसवलेला आहे. आणि हे म्हणजे हा शहरातला मुख्य भाग आहे. पाश्चात्य संस्कृतीचा इथं प्रभाव आहे असं सांगता येते. म्हणजे या शहरातला सगळ्यात मॉडर्न भाग कुठला असेल तर तो हा आहे. खास डिझाईन केलेला असा हा भाग आहे. 1890 पासून तो इथे आहे. पार्क वगैरे सगळं हे युरोपियन धर्तीवर तयार केलेले आहेत, मॉडर्न स्टाईलने तयार केलेले आहेत. आणि नंतर इथं खूप सारे मॉडर्न कॅफेज, रेस्टॉरंट्स वगैरे ओपन झालेले आहेत. आधी इतके नव्हते. सगळा असा एरिया आहे जिथं खूप चांगले रेस्टॉरंट्स वगैरे आहेत, बार आहेत, वाचनालय खूप चांगली आहेत इथं. सगळा हा एरिया आहे. आता समोर ना एक कारंजे येणार आहेत आणि ते एक्झॅक्ट रेप्लिका आहे स्पेन मधल्या प्रसिद्ध फाउंटनचे.
हे ते कारंजे आहेत. भोवतीने सगळी ती जांभळी झाडं आहेत. बरेचसे पर्यटक इथं उतरतात कारण इथं आपण उतरू शकतो, फोटो घेऊ शकतो आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये पुन्हा चढू शकतो. पुन्हा आपली ही जी टूर आहे ती कंटिन्यू करू शकतो. मला वाटतं अशा प्रकारची सेम मुंबई दर्शन, पुणे दर्शन या सुद्धा बसेस आहेत. तुम्ही कदाचित त्याचा अनुभव घेतलाही असेल. पण मला छान वाटतंय की एका पूर्ण 2.5 तासांच्या सफरीमध्ये आपल्याला अख्खं शहर बघायला मिळतंय. por lo cual comenzó a llamarle así, y con el tiempo adquirió el nombre. Sin recordar el momento histórico que liberó. हा पण एक खूप जुना एरिया आहे मेक्सिकोतला, अगदी ॲझटेकच्या काळापासून कॉलोनियल वगैरे जो एरा होता तेव्हापासूनचा हा एरिया आहे आणि तेव्हापासून तो डेव्हलप होत आता हे सेंटर आहे मेक्सिको सिटीचं असं सांगतात. La columna mide 42 metros y sostiene a la Victoria. आता समोर आपल्याला एक स्कल्पचर दिसणार आहे. पीस, लव्ह, जस्टिस आणि वॉर रिप्रेझेंट करणारं कुठलेही महत्वाचे कार्यक्रम असतील तर ते इथं साजरे केले जातात. देशाच्या विजयाचे असतील किंवा अजून ऐतिहासिक महत्वाचे कार्यक्रम असतील तर ते या चौकातच साजरे केले जातात. या स्मारकाचं नाव आहे द एंजल ऑफ इंडिपेंडन्स. मधून पोकळ येते, आपण वरपर्यंत जाऊ शकतो. तिथं ऑब्झर्वेशन डेक दिसतोय आपल्याला आणि सगळ्यात टोकावर जो पुतळा आहे तो ग्रीक विजयाची देवता जी आहे तर तिचा तो पुतळा आहे. शहरात अशी एखादी जागा असते की जिथून मिरवणुकींची किंवा आंदोलनाची, एखाद्या मोर्चाची सुरुवात होते तर ती ही जागा आहे, ते हे ठिकाण आहे. हा जो रस्ता आहे तर तो मेक्सिको सिटीतला एक खूप सुंदर रस्ता आहे आणि 20 किलोमीटरचा जवळजवळ 12 किलोमीटर 12 किलोमीटरचा तो रस्ता आहे आणि ते सांगतात की हा जगात प्रसिद्ध आहे. इथे खूप मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत, ऑफिसेस आहेत, कंपनीज आहेत आणि इथं पुन्हा एक स्ट्रीट मार्केट आहे. इथं थोडं गजबजलेलं मार्केट दिसतंय. खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत इथं, खूप छान स्ट्रक्चर्स आहेत बिल्डिंगचे. हा मॉल वगैरे असावा, मोठं शॉपिंग सेंटर आहे हे. इथं थांबणार आहे बस. फ्रेंच आणि रोमन शैलीनं बांधलेल्या इथल्या बिल्डिंग्स आहेत आणि इथं पेपा पिगचा शो सुद्धा होणार आहे. ते एक पोस्टर दिसलेलं आहे मला. हे सुद्धा खूप जुना शहरातला असा भाग आहे, त्यामुळेच तर इथं झाडं भरपूर आहेत असं वाटतंय मला. हे जे आहे तर हे एक वॅक्स म्युझियम आहे आणि इथं जगभरातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. हे इथे एक जे स्मारक दिसत आहेत तर त्याच्यावर जस्टिस या असं काहीतरी लिहिलेलं आहे. त्या जांभळ्या वर सगळ्यात टोकदार जे दिसतंय ना, म्हणजे हे मुलीचं एक कटआउट आहे ते या साईडने दिसतंय आणि खाली ना खूप जणांची नावं लिहिलेली आहेत. नक्की मला कळलं नाही काय, पण काहीतरी इन्सिडेंट झालेला असावा आणि या सगळ्या लोकांना न्याय मिळावा अशा टाईपचं काहीतरी आहे हे. Y debido a sus más de 100 años de funcionamiento, es ya un monumento histórico de la Ciudad de México. हॉटेल इम्पेरियल आहे हे 1904 मध्ये सुरू झालेलं. आर्किटेक्चर त्याचं चांगलं आहे. बऱ्याचशा आपल्याकडे दिसतात तशा जुन्या जुन्या बिल्डिंग सुद्धा इथे दिसतात, जशी दिसते उजवीकडे. सायकल रिक्षा सुद्धा आहेत इथे. पब्लिक ट्रान्सपोर्टची बरीच साधनं आहेत, त्यापैकी हे सायकल रिक्षा आहे, त्यानंतर टॅक्सी आहेत, त्यानंतर बसेस आहेत, मेट्रो आहे. मोठं स्ट्रीट मार्केट असावं हे, फ्ली मार्केट. A la izquierda se encuentra la Plaza de la Solidaridad y al fondo se encuentra el Museo Mural Diego Rivera. वाव, खूप मोठं आहे हे. आणि हे पार्क आहे अजून. पार्कच्या भोवतीचं हे सगळं मार्केट आणि सगळे जॅकरांडा ट्रीज किती छान दिसतात बघ ना, निळे जांभळे. खूपच गजबजलेला रस्ता आहे हा. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त माणसं दिसत आहेत. लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुरू आहे इथं, माणसं डान्स करत आहेत. खूपच हॅपनिंग प्लेस आहे ही सगळी. वाव, कसलं सुंदर
हे शहर ना जांभळं जांभळं आहे, म्हणजे सगळीकडे एकतर ती जांभळ्या फुलांची झाडं आणि त्यानंतर त्यांचे जे बोर्ड्स आहेत, जे कलर्स आहेत, तिथे पण आपल्याला जांभळा रंग सगळीकडे दिसतं. त्यामुळं याला जांभळं शहर म्हटलं पाहिजे खरं तर. मस्त गजबजलेली स्ट्रीट आहे ना ही, तिथं माणसं डान्स करतात, दिसतं का तुम्हाला? आनंद घेणं सुरू आहे फक्त, या क्षणाचा आनंद बस. सायकल रिक्षा जात आहे. हे एक बरं आहे, तो आमच्यासोबत फिरताना बऱ्याचदा कंटाळतो पण फार कुरकुर करत नाही किंवा निवांत झोपून जातो. त्याला माहिती आपण कुरकुर केली तरी काय फरक पडणार नाहीये, हे फिरत राहणार आहे. त्यामुळे त्याला सवय झाली आहे, त्याला जेव्हा झोपायचं आहे तेव्हा झोपतो, भूक लागली की सांगतो. त्यामुळे तर आम्हाला इतकं निवांतपणे फिरता येतं. अजून संपलेलं नाहीये ते, एवढं मोठे दिवसभरात हे पार्कच खूप मोठं आहे आणि मार्केट सुद्धा. Tiene 44 pisos y una altura de 132 metros hasta la antena. Cuenta con 6 pisos en la parte de arriba para disfrutar de la mejor vista panorámica de la ciudad. हे आहे पलासिओ दे बेलास. याला कलेचं मंदिर असं म्हटलं जातं, कारण कलाविषयक जे काही कार्यक्रम महत्त्वाचे आहेत मेक्सिको देशातले, तर ते सगळे महत्त्वाचे कार्यक्रम, मग ते साहित्यविषयक असेल किंवा चित्रप्रदर्शन असतील, शिल्पप्रदर्शन असतील, तर ते सगळे महत्त्वाचे कार्यक्रम हे इथं घेतले जातात. महत्त्वाचे फेस्टिवल्स असतील तेही इथं होतात. आणि आजपर्यंत आपण जे पुस्तकात फक्त वाचलेलं आहे ज्या चित्रकारांची नावं, वॅन गॉग वगैरे, तर तशा महान चित्रकारांच्या कलाकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. हे बाहेरूनच इतकं सुंदर दिसतंय, आतून किती सुंदर असेल विचार करा. आणि म्हणून तर याच्या भोवती ही इतकी सगळी गर्दी आहे, माणसं आवर्जून हे पॅलेस बघतात. 2.5 तासांची टूर आहे, त्यामुळे मी तुम्हाला अगदी मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या दाखवते, कारण एवढ्या सगळ्याच गोष्टी दाखवणं काही शक्य होणार नाहीये. त्यामुळं हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं नाव आहे सिन्को द मायो स्ट्रीट आणि हा सुद्धा खूप जुना आहे, म्हणजे 1904 वगैरे त्याच दरम्यानचा हा रस्ता आहे. आणि समोर आपल्याला एक चर्च बघायला मिळणार आहे. इथे सुद्धा किती गजबज वाटतीये. हे सगळं जे आपण आता फिरतोय ही मुख्य मेक्सिको सिटी आहे आणि आपण आता राहतोय हयत रिजन्सी, तर तो थोडासा मुख्य शहरापासूनचा लांबचा भाग आहे. गरिबी नाही असं नाही, हे चित्र तुम्ही बघू शकता. म्हणजे गरीब बेघर माणसं सुद्धा आहेत, पण फार कमी दिसतात. आतापर्यंत दिसलेला मला हा दुसराच माणूस आहे फक्त. बघेल तिकडे इकडे स्ट्रीट मार्केट्स आहेत. इथं मला ओळखीची दिसलेली गोष्ट ती म्हणजे ही चाफ्याची झाडं. चर्चच्या त्या चौकातून आता गाडी पोलिसांनी बराच वेळ तिथे थांबली होती. फक्त 10 पेसोचं स्ट्रीट फूड आहे हे. पुरीसारखं काहीतरी कणिक आहे, त्यात ती स्टफ करतीये, ते तळतीये आणि त्याच्यावर कांदा, कोथिंबीर, लिंबू पिळतीये, एक सॉस आहे तो टाकतीये, असं ते स्ट्रीट फूड आहे. Clásica. Del lado derecho encontramos el Museo Nacional de Arte, obra de Silvio Conti y construido en la época. हे पण एक पॅलेस आहे, भलं मोठं पॅलेस आहे. पॅलासिओ म्हणतात वाटतं पॅलेसला, PALACIO. काही शब्द खूप लगेच ओळखतात कारण ते इंग्लिश सारखेच आहेत, म्हणजे इंग्लिश मधलेच आहेत आणि त्याला काहीतरी पुढं किंवा मागं जोडलेलं असतं. अशा प्रकारचे काही शब्द खूप सेम वाटतात आणि त्यामुळे लगेच कळतं की काय म्हणायचं आहे यांना. मोठं पॅलेस असणार आहे हे खूप. फ्रान्सच्या पण इथं खूप गोष्टी दिसत आहेत. मग अशी पण फ्रान्स सगळे फ्रॅग्रन्सेसची दुकानं होती किंवा फ्रेंच वास्तुशैलीचा प्रभाव असलेले खूप बिल्डिंग्स आहेत.
अलामेडा सेंट्रल पार्क आहे, जे मगाशी आपण बघितलं ना त्या पॅलेसच्या जवळच आणि स्ट्रीट मार्केट भरलेलं होतं, तर तेच हे पार्क आहे. म्हणजे आपण अजून तिथेच फिरतोय, त्याच्या भोवती प्रदक्षिणा मारायला एवढा वेळ लागलेला आहे. हा जो टॉवर आहे तो 1900 किती रे सांगितलं त्यांनी, 1950च्या आसपास तयार केला होता आणि त्यावेळेचा तो खूप उंच असा जगातला एक टॉवर होता आणि 8 पॉइंट समथिंग रिश्टर स्केलचा भूकंप आला होता, तेव्हाही तो पडलेला नव्हता. चला आता परत पुढे. मला असं वाटतंय अख्ख्या दिवसभराची ही टूर घ्यायला पाहिजे, म्हणजे या महत्वाच्या ठिकाणी उतरता येईल, ती ठिकाणं बघता येतील. आता असं झालं की संध्याकाळ होत आली आणि किती फिरत बसणार, फार गर्दी सुद्धा इथं, बिल्व सुद्धा झोपलाय. त्यामुळे आम्हाला काही ठिकाणी असं वाटतंय उतरावं, पण परत असं वाटतंय की नाही, मग फिरून नाही झालं तर शेवटची 7ची बस आहे, तर ती आपल्याला मिळेल की नाही. आणि आम्ही खूप लांब आलोय हॉटेलपासून, त्यामुळं पण मी असं सजेस्ट करेन की कधी मेक्सिकोला येणार असाल किंवा इथं राहत असाल, ही टूर अजून केली नसेल तर नक्की करा आणि दिवसभर करा. सकाळपासून सुरुवात करा आणि भरपूर फिरा. खूप फिरण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे, खूप खरेदी सुद्धा करण्यासारखं आहे. हे सुद्धा एक चर्चच आहे, स्पॅनिश चर्च असं त्यांनी म्हटलंय सांगताना. कंटेम्पररी मेक्सिकन आर्टचं हे एक उदाहरण आहे. हा घोडा आहे, कंटेम्पररी असल्यामुळे आपल्याला त्याचा आकार ओळखू येणार नाही. मेक्सिकोच्या नॅशनल रिव्हॉल्युशनरी स्ट्रगलचं हे एक मॉन्युमेंट आहे. याच्या अगदी वरपर्यंत सुद्धा जाता येतं आणि आपल्याला मेक्सिको सिटीचा पॅनोरामिक व्ह्यू बघता येतो. इथून दिसेल व्यवस्थित. हे अजून एक दिसलेलं आहे गरिबीचं उदाहरण. सिग्नलवर आपल्याकडे जशी भीक मागतात तशीच ती ताई मागतीये. मेक्सिको स्टॉक एक्सचेंजची सेंट्रल बिल्डिंग आहे. हे कोणीतरी महत्वाचे व्यक्ती असावेत असं वाटतंय, कारण त्यांचं प्रोफेशनल फोटोशूट सुरू आहे इथं रस्त्याच्या मधोमध, कारण मागं ते मॉन्युमेंट आहे त्यामुळं त्याच्या समोर सुरू आहे त्यांचं फोटोशूट. अशा प्रकारे ही टूर संपलेली आहे. आता एक स्टॉपवर सगळेजण उतरतायत. आमचा सुद्धा स्टॉप येईल त्यावेळी आम्ही उतरू. खूप वर्थ वाटलेलं आहे मला, म्हणजे एवढ्या थोड्या वेळात आम्हाला पूर्ण मेक्सिको शहर बघायचं होतं आणि त्यासाठी ही खूपच फायद्याची पडलेली आहे ही टूर, कारण महत्वाची सगळी ठिकाणं लांबून का होईना आम्हाला बघायला मिळाली, याचं खूप समाधान आहे. पूर्ण सिटी फिरल्यासारखं वाटलेलं आहे आज. तुम्हाला आवडलं का मेक्सिको शहर? मला नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय.